आता हा एक प्रश्न याच्यामध्ये काय सांगितलं, रेशो ऑफ इन्कम ऑफ 2% 9 to 7 and the ratio of their expenses is 4 to 3. They and each person saves rupees 200 to find the income of each. तर हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. हा क्वेश्चन सॉल्व्ह करताना सगळ्यात अगोदर इन द रेशो ऑफ इन्कम्स काय करू, इन द रेशो ऑफ इन्कम्स डिक्लेअर करू आणि आता याच्या सांगू कॉमन लेट कॉमन मल्टिपल इज इक्वल्स टू एक्स. लेट कॉमन मल्टिपल इज इक्वल्स टू एक्स. कॉमन मल्टिपल इज इक्वल्स टू एक्स कन्सिडर केला मी. सो आता काय होईल, इन्कम ऑफ फर्स्ट पर्सन इज इक्वल्स टू 9x आणि इन्कम ऑफ सेकंड पर्सन काय होईल, सेवन एक्स. सेम कंडिशन. आता सेकंड जो रेशो आहे in the ratio of expenses let common multiple is equals to y. So आता एक्सपेन्सेस ऑफ फर्स्ट पर्सन काय होईल, फर्स्ट पर्सन इज इक्वल्स टू 4y आणि एक्सपेन्सेस ऑफ सेकंड पर्सन ते काय होईल 3y. ठीक आहे. आता इन्कम झालं, एक्सपेन्सेस झालं, मग याच्यावरून आपण इन शॉर्ट मध्ये सेव्हिंग ऑफ फर्स्ट पर्सन काउंट करत असतो. सो सेव्हिंग ऑफ फर्स्ट पर्सन किती असेल, सेव्हिंग ऑफ फर्स्ट पर्सन इज इक्वल्स टू, आता त्याची इन्कम आहे 9x, त्याच्यामधून एक्सपेन्सेस खर्च होतो म्हणजे जो पैसा खर्च होतो तो आहे 4y. मग त्याची सेव्हिंग किती झाली, 9x मायनस 4y. अँड सेव्हिंग ऑफ सेकंड पर्सन इज इक्वल टू 7x मायनस 3y. बट गिवन दिले काय आपल्याला, प्रत्येकाची व्हॅल्यू किती आहे 200 म्हणजे बट गिवन दॅट, मग आपल्याला त्यांनी जी कंडिशन दिली ती कंडिशन आपण पुढे करू की दोघांची सेव्हिंग किती आहे 200 रुपये. बट गिवन दॅट याला एक तर 9x मायनस 4y इज इक्वल टू 200, याला म्हणून इक्वेशन नंबर 1. आणि 7x minus 3y is equals to 200, याला म्हणून आपण इक्वेशन नंबर 2. नाव मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 3. आता का 3 ने मल्टिप्लाय करायचे, तर मला एक तर त्यांनी विचारलं होतं इन्कम ऑफ बोथ पर्सन विचारली, म्हणजे मला थोडक्यात कॉमन रेशो काढायचा x हे झालं. त्याच्यानंतर 3च का मल्टिप्लाय करणार आहे, तर इक्वेशन 1 ला आणि इक्वेशन 2 दोन्ही मधील y चे जे कोएफिशिएंट आहेत ते वेगवेगळे आहेत 4 आणि 3, आणि सोबत x चे सेम नाहीत. जर x चे सेम असते तर आपण डायरेक्ट तिथं सबट्रॅक्शन करून किंवा ऍडिशन करून y ची व्हॅल्यू मिळवली असती. पण एक तर x चेही सेम नाहीत, y चेही सेम नाहीत. मग y चे जर सेम नसतील आणि मला y चीच व्हॅल्यू काढायची आहे या इक्वेशन मधून, सॉरी मला y एलिमिनेट करायचं आहे या इक्वेशन मधून, तर मला काय करावं लागेल, y च्या कोएफिशिएंट न इक्वेशन फर्स्ट ला मल्टिप्लाय करावं लागेल. त्याच वेळी इक्वेशन सेकंड ला फर्स्ट इक्वेशन मधील y च्या कोएफिशिएंट न मल्टिप्लाय करावं लागेल आणि ते इक्वेशन मला इथे सबट्रॅक्ट करावे लागते. मग मी काय करतो, मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 3. का, कारण y चा कोएफिशिएंट इथं सेकंड इक्वेशन मध्ये 3 आहे. तर मग मल्टिप्लाय इक्वेशन -3 मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 3, मग मला काय भेटेल 3 9x
minus 4y is equals to 3 into 200. 27x minus 12y 600. हे झालं माझं इक्वेशन नंबर 3. इथं सेम मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय 4. आता 4 न काय मल्टिप्लाय करणार आहे, कारण 3 मध्ये काय होतं, सॉरी इक्वेशन नंबर 2 मध्ये काय होतं, y चा कोएफिशियंट 3 होता आणि इक्वेशन 1 मध्ये y चा कोएफिशियंट 4 होता, जे की एकमेकांच्या पट्टीतही नाहीत. ठीक आहे, म्हणजे दोघांचं एलसीएम किती आहे, तर त्याला काय करावं, एलसीएम काढण्यासाठी मला डायरेक्ट त्यांना मल्टिप्लाय करावं लागेल. त्याच्यामुळे मी काय केलं, डायरेक्ट 4 न मल्टिप्लाय केलं इक्वेशन नंबर 2 ला. मग इक्वेशन नंबर 2 ला मी जर 4 न मल्टिप्लाय केलं तर मला मिळेल 7x minus 3y is equals to 4 into 200. आता होणार आहे 28x minus 12y is equals to 800. हे असेल माझं इक्वेशन नंबर 4. आता इक्वेशन नंबर 4 हे मला मिळालं. आता इथून पुढची स्टेप काय असेल माझी, तर मी काय करेल, तर मला करावं लागलं एक तर इक्वेशन सबट्रॅक्ट, कारण दोघांचे कोएफिशियंट -12 आलेले आहेत y चे. सबट्रॅक्ट इक्वेशन, आता कोणतं इक्वेशन मी सुरुवातीला घेणार, कोणतं इक्वेशन नंतर घेणार, हे कसं मी ठरवणार, तर सगळ्यात अगोदर मी पाहणार की y चे कोएफिशियंट तर सेम आहेत आणि त्यांचं साइनही सेम आहे, म्हणजे मी ते सबट्रॅक्ट करणार आहे नक्की. याच्या पुढच्या स्टेजला x चा तिसऱ्या इक्वेशन मधला कोएफिशियंट आहे 27 आणि चौथ्या इक्वेशन मधला कोएफिशियंट आहे 28. म्हणजे जर 27 − 28 केलं तर एक तर x ची व्हॅल्यू येणार आहे मायनस. सोबतच आरच्या साईडला जर पाहिलं तर 600 आहे थर्ड इक्वेशन मध्ये आणि फोर्थ इक्वेशन मध्ये 800, म्हणजे 600 - 800 हा पण होणार आहे -200. म्हणजे ठीक आहे, इक्वेशन 3 - 4 मी करू शकतो, किंवा जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही इक्वेशन डायरेक्ट, आता 27 आहे थर्ड मध्ये कोएफिशियंट x चा आणि फोर्थ मध्ये कोएफिशियंट आहे 28, तर तुम्ही वाटलं तर 4 - 3 सुद्धा करू शकता. सबट्रॅक्ट इक्वेशन 4 फ्रॉम इक्वेशन 3. हा होईल 28x minus 12y is equals to 800. 27x minus 12y is equals to 600. माइनस प्लस माइनस हा कॅन्सल होऊन जाईल, x होऊन जाईल 200. तर x ची किंमत झाली 200, x ची किंमत झाली 200. सो इन्कम काढायला विचारलं होतं. सो इन्कम ऑफ फर्स्ट पर्सन, income of first person is equals to 9x 9 into 200 1800, and income of second person is equals to 7x is equals to 7 into 2 7x 9 to 7 सांगितलं ना, 7 into x ची व्हॅल्यू 200 1400